नमस्कार मंडळी, आज हवामानाचा अंदाज देतोय आपल्याला 29, 30, 31 जुलै या तिन्ही दिवसामध्ये पावसामध्ये खूप मोठी वाढ होणार आहे। ते कशी? तर आपण सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 29 जुलै म्हणजे कालचा दिवस कमी दाबाचा पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात दिसत आहे। विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची जास्त शक्यता होती आणि तसं झालेलं पण आहे। नागपूर परिसरात, वर्धा त्या भागात मोठा पाऊस झालेला आहे आणि ह्या मॅप नुसार जर पाहिलं तर वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या भागात मोठा पाऊस आणि इतर भागामध्ये तुरळक पाऊस आणि कोकण पट्टा। तसंच 30 जुलैला जर आपण हा जर पाहतो म्हटलं महाराष्ट्राचा नकाशा, तर आपल्याला जवळपास पूर्ण महाराष्ट्र हा व्यापेला सापडतो। फक्त सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर इथे तुरळक पण चांगल्या प्रकारचा पाऊस तिथे आहे आणि जवळपास आपल्याला बाकी जे आहे घाटमाता, कोकण आणि इतर विदर्भ पूर्ण आणि मराठवाडा आणि नाशिक, जळगाव, धुळे, खान्देश हा पट्ट्यात सुद्धा मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच 31 जुलैचा जर विचार केला तर खान्देशातील काही भाग तसेच महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। उत्तर मराठवाडा व खानदेशात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे। तुलनेत मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे। त्यानंतर आठवड्याच्या उर्वरित दिवसात पावसाच्या प्रमाणात ही लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे। पण 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये जवळपास पावसात मोठी वाढ आहे। हा जर तुम्ही नकाशा बघितला तर पूर्ण कोकणपट्टा आणि पश्चिम खानदेश या ठिकाणी मोठा पाऊस आणि इतर ठिकाणी तुरळक पाऊस असा हा हवामानाचा अंदाज आपल्याला दिलेला आहे। यानुसार आपण आपले पूर्ण शेतीचे आणि कामाचे नियोजन करावे। धन्यवाद, नमस्कार।